नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या या सिरीजला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. मित्रांनो, सध्या अधिक महिना आहे. अधिक महिना म्हणजे तुंब्याचा महिना आहे. या महिन्यात अधिकाधिक देवदर्शन केलं जातं. देवांना खूप मोठ्या प्रमाणात भेट दिली जाते, दान केलं जातं. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेतलं जातं. आणि त्याचाच एक भाग म्हणून अधिक महिन्यामध्ये आज आपण आलो आहोत माहीममध्ये शीतला माता देवी मंदिरात. म्हणजे हे जे मंदिर आहे माटुंग आणि माहीमच्या मध्ये शीतला देवी मंदिर खूप फेमस मंदिर आहे. खूप जुनं आणि प्राचीन असं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आज आपण भेट देणार आहोत. तिथले रीतिरिवाज, इकडची पूजा, इकडचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवाय शीतला माता देवी बरोबरच या इकडे खूप सारी मंदिरं, छोटी छोटी मंदिरं आहेत. म्हणजे वेगवेगळ्या देवांची देवालय आहेत, त्यांनाही आपण भेट देणार आहोत. चला तर आजच्या या माहीम माटुंगा या ठिकाणाहून शीतला देवी मंदिरामधून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. शीतला देवी मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. असं मानलं जातं की मुंबईवर जेव्हा बीबी राजांचं राज्य होतं त्या काळापासून या मंदिराचे अस्तित्व आहे. शीतला या नावाचा अर्थ होतो शीतल म्हणजेच शांतता आणि गारवा म्हणजेच गारवा देणारी माता. जुन्या काळात जेव्हा देवी गांजण्या म्हणजेच स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स किंवा त्वचेचे रोग पसरायचे तेव्हा लोक देवीकडे नवस बोलायचे. देवीच्या कृपेने तो रोग बरे व्हायचे अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. म्हणूनच देवीला आरोग्याची आणि रक्षणाची देवता मानलं जातं. मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. मंदिरामध्ये खूप सारी मंदिरं आहेत, पण सर्वात पहिल्यांदा आपण ज्या नावाने, ज्या देवीच्या नावाने आलो आहोत म्हणजे शीतला देवी, त्या देवीचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आजूबाजूची असलेली मंदिरं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराची शोभा काही वेगळीच असते. 9 दिवस मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघतं. अनेक जण आपल्या लहान मुलांना घेऊन येथे येतात, जेणेकरून त्यांना मातेचा आशीर्वाद मिळावा आणि आरोग्याचं रक्षण व्हावं. मुंबई बदलली, टोलेजंग इमारती आल्या, पण या मंदिराविषयी असलेली लोकांची श्रद्धा आजही तशीच कायम आहे. शीतला माता देवीच्या मंदिरामध्ये त्या देवीबरोबरच इतरही देव आहेत. त्याच्यामध्ये शंकर महादेवांची पिंड असलेलं एक मंदिर आहे. समोर आपल्याला दिसते आणि खूप सारं असं जुनं प्राचीन मंदिर आहे.
आपण आता मित्रांनो असे बरीच सारी मंदिरं आहेत. आपण एक एक करून सगळ्या मंदिरांचं दर्शन घेणार आहोत. चला, बाबा आहे, साईबाबांचं दर्शन घेऊ. त्याचबरोबर मित्रांनो ह्या मंदिराच्या परिसरात 2 दीपमाळ आहेत. त्यातली एक पहिली दीपमाळ आहे. दीपमाळ बघूनच आपल्याला वाटते की ते खूप पुरातन काळातली असावी. खूप जुनी दीपमाळ वाटते. म्हणून आपण आता मेन मंदिराचं दर्शन घेऊन पुढे पुढे जातोय. वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन घेतोय. त्यामध्ये खूप प्राचीन अशी आपल्याला देवी इकडे पाहायला मिळतोय. सो मित्रांनो आता आपण शीतलादेवी टेम्पलमध्ये आहोत आणि शीतलादेवी टेम्पलमध्ये आपण देवांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आता आपण इथे असणाऱ्या गुरुजींशी बोलूया आणि मंदिराबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव मयूर अनिल काशीकर. मागील 6-7 वर्षापासून या मंदिरात सेवा करत आहोत. हे मंदिर शांतादुर्गेचं मंदिर आहे. या ठिकाणी गौड सारस्वत टेम्पल ट्रस्टच्या द्वारे 30 वर्षापासून अनेक प्रकारच्या सेवा या ठिकाणी केल्या जात आहेत. आणि ही जी संस्था आहे ती 1879 पासून ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि या संस्थेचे बरेच अजून मुंबईमध्ये बरेच ठिकाणी मंदिर आहेत. या ठिकाणी माहीममध्ये शांतादुर्गेचं आहे मंदिर, त्याच्यानंतर मुरलीधर मंदिर म्हणून आहे, त्याच्यानंतर भोलेश्वर महादेव मंदिर आहे, वाळकेश्वर महादेव मंदिर पण आहे. अशा बऱ्याच ठिकाणी ह्या संस्थेतर्फे सेवा केली जाते. आणि ह्या शांतादुर्गेच्या मंदिरात मराठी महिन्यातील दर शुद्ध आणि वद्य पंचमीला महाआरती केली जाते. त्याचबरोबर भजन सेवा करून या ठिकाणी देवीचा या ठिकाणी आनंद केला जातो. आता ह्या मंदिरामध्ये अजून कोणकोणती मंदिरं आहेत? हा जो परिसर आहे हा शीतलादेवी मंदिराचा परिसर आहे. या परिसरामध्ये एकतर शांतादुर्गेचं मंदिर आहे, महाकाली देवीचं मंदिर आहे, खोकला देवीचं मंदिर आहे. ज्यांचा खोकला बरा होत नसेल तर या ठिकाणी या देवीची ओटी भरून खोकला बरा करण्यासाठी देवीला प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर गणपती बाप्पांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, सद्गुरूंचं मंदिर आहे, म्हणजे स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू, साईबाबा यांचे मंदिर या ठिकाणी या परिसरामध्ये आहे. धन्यवाद.
तर मित्रांनो, माहीमच्या या शीतलादेवी मंदिरात येऊन मनाला खरोखरच खूप शांतता लाभली. जर तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा मुंबईला भेट देणार असाल तर माहीमच्या या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या. आहे ना. सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर? आवडले की नाही? आवडणारच. आम्ही अशी वेगवेगळी जुनी आणि प्राचीन मंदिरं तुमच्यासाठी शोधून आणत असतो. आम्ही शोधून आणत असतो हे म्हणण्यापेक्षा तुम्हीच आम्हाला सुचवत असता आणि आम्ही त्या मंदिरांना भेट देत असतो. तिकडची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. हे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप काही कष्ट करावे लागतात. त्या मंदिरामध्ये जावं लागतं, तिकडची परमिशन घ्यावी लागते आणि मंदिरांची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. अशी नवनवीन मंदिरं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबई नाही तर मुंबई बाहेरचीही तुम्हाला मंदिरं आणि त्याची माहिती तुम्हाला आपल्या ब्लॉगमधून मिळतच जाईल. आता सध्या अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त मंदिरांना भेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. हे का म्हणतोय? कारण उन्हाळा प्रचंड आहे. हे बघा, आम्ही इतक्या उन्हामध्ये म्हणजे आता सध्या 11, 11:30 झाले असतील, पण ऊन एवढं प्रचंड आहे. तुम्ही आमच्याकडे बघून पाहता असाल. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया.